बरोबर चहा ठेवल्या उकळायच्या टायमात वत्ताच्या टायमात येतोय. ठेवलाय 2 कप ठेवला तरी काय नाही एकच. मग ते सांगते बरोबर वत्ताच्या टायमात येतोय. मला नको काय म्हणले काय म्हणलीस बर दे की मग माझ्या कपात दे बा. कसं 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 तर कामावरनं आल्या आपल्याला चहा मिळालाय. तर आता चहा पिऊन जायचं आपण गावात. तर हाय गायज, नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता आपण निघालोय शिवाजी पेठमध्ये, कारण तिथं वेता तालमीच्या देवाची पालखी आहे आज. तर ती आपण बघायला निघाली. तर चला मग जाऊया. आणि आमची मम्मी बघा इथं ऑनलाईन खरेदी करत बसल्या. काय मागवणार आहेस खरे? बटाटो मागवल्यात. बटाटो आणि कांदे. काय झालं? मग वांगी पाहिजे. तुला नंतर नाही होय, मी आता जाणार आहे पालखीला. आणि काय आणू? 34 रुपये आणि 33 रुपये दिलेस तू. काय 33 रुपये दिलेलंस तू. 1 रुपया कमी पडला. हा, वरचं 3 रुपये दिलेलंस ग. म्हणजे तेवढं भागलं का नाही? होय, राहून दे म्हटला ते 1 रुपया नंतर दे म्हटलं. किती झाले? 30 रुपये पोळ्या चाटीचे. 1 रुपया नंतर दे म्हणजे त्याने महाग दिलं तुला ऑलरेडी. 28 रुपये नाही म्हणजे गंडवले दिला त्याला. अर्धा किलो 30 रुपये. तेच गंडवले गेला. फिरलो मी मम्मी. एवढा वेळ लागत नाही तर तुला वेळ गेल्यास. काय नाही मम्मी, सुट्टा नव्हतात पैसे आणि दिला मध्ये. तर आता आपण निघालोय गावात. चला. तर आता आपण इथं पोहोचलोय आणि तालमीचं गाणं लावलीच तुमच्या. रांगोळ्या बघा. पूर्ण रांगोळी इकडनं इकडपर्यंत आणि पूर्ण शिवाजी पेठेत ही फिरत्या, म्हणजे वेता तालमीच्या एरियात.
जाऊया की आता रांगोळ्या खरं क्वालिटी काढली तर आता आपण पालखी बघून झाले आणि आता निघाले घरला आणि भरपूर गर्दी आहे आणि रांगोळ्या पण भरपूर काढल्यात आणि गल्ली गल्लीतनं निघाला आल्या पालखी. तर आता रात्रीचे 8:30 वाजल्यात आणि मी आलोय घरात आणि आता डायरेक्ट जेवून घेतो. तर जेवायला हाय पोळी आणि दूध माझ्या आवडीचं आहे. तर पहिला जेवून घेतो. तर गाईज आता आपलं जेवून झाले आणि आज काय आपण जास्त फिरलेलो नाही, फक्त पालखी बघायला गेलोय आणि जेवढं आपण बाहेर कुठे गेलोय फिरलोय तर ते आपण दाखवले. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणि हा ब्लॉग इथंच थांबवतो कारण मला एडिट पण करायचा आहे. चला तर मग बाय बाय.